नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर वळूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींकडे. लाडली बहन योजना के तहत महिलाओं के खाते में पैसे डाले हैं, क्या कुछ रहा है? सर, लाडली बहन जो योजना है योजना के अंतर्गत खाते में जो है वो ट्रायल रन से पहला जमा जो है हो गया है। मुख्यमंत्री मेरी लाडली बहन योजना जो अतिशय पॉपुलर हुई है और हर जिले में, हर तहसील में, पूरे राज्य में हमारी बहनों ने फॉर्म भरे हैं। 1.5 करोड़ बहनों ने फॉर्म भरे हैं। आज हमारे बहनों के खाते में 33 लाख बहनों के खाते में 990 करोड़ रुपया आज जमा हो गए और ये हमारा ट्रायल रन था। आज पैसे बराबर खाते में जा रहे कि नहीं, जाएंगे कि नहीं, इसका ट्रायल ले रहे थे और आज 990 करोड़ रुपया हमारे बहनों के खाते में जमा हुआ है। ये बहुत खुशी की बात है। हमारी सभी बहनें जल्लोष मना रहे, आनंद उत्सव मना रही है। ये रक्षाबंधन से पहले हमने कहा था कि रक्षाबंधन से पहले हमारे बहनों के खातों में 2 किस्त जमा हो जाएंगे। अभी 17 तारीख को जो बची हुई हमारी बहना है उनके खाते में सब पैसे जमा हो जाएंगे और उनको ये इसका फायदा मिलेगा। सर, किस प्रकार से देखते हैं विरोधक दल के लगातार लगातार कि कोर्ट पैसे में भी ये मामला जो है गया। ये विरोधक पहले दिन से ये पैसे कहाँ से देंगे, ये चुनावी जुमला है, ये सरकार ये योजना जो है ये फंसाने वाली योजना है। अभी कहते हैं कि अभी पैसे तो आ गए, अभी बोलते पैसे जल्दी निकालो और पैसे जल्दी निकालो नहीं तो सरकार वापस ले लेगी। हमारी सरकार देने वाली है, ये देने वाली सरकार लेने वाली नहीं है। इससे पहले वाली सरकार लेने वाली थी, हफ्ता भी लेने वाली थी। हमारी सरकार बहनों के खातों में 2 हफ्ता देने वाली सरकार है। इसलिए ये जो विपक्ष के लोग हैं इनसे सावधान रहने की बात ये हमारे बहनों को कहा है। ये सौतेले भाई है, दुष्ट भाई है, इनको ध्यान रखो। और ये लोग कोर्ट में भी गए थे ये योजना रद्द करने के लिए, लेकिन कोर्ट को मैं धन्यवाद देता हूँ। कोर्ट ने भी हमारे बहनों के बाजू में निर्णय दिया है, उनका भी मैं अभिनंदन। सर, अनेक मॅडम काय सांगणार लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यामध्ये कसे आधार मानाल सीएम महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी सर्वसामान्य महिलांकरता, महाराष्ट्रातील गोरगरीब महिलांकरता विविध योजना आणल्या. त्या योजनेचाच एक भाग म्हणलं तर लाडकी बहीण योजना. खरंच बोलायला तैसा चाले त्याची वंचावी पाऊले या उक्तीप्रमाणे साहेबांनी सांगितलं होतं की रक्षाबंधनच्या आधी सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये 3-3 हजार रुपये 2 महिन्याची एकदम अनामत रक्कम दिली जाईल. आणि आज आपण पाहतोय की रक्षाबंधन अजून 3 ते 4 दिवसावर आहे. उद्या स्वातंत्र्य दिनाचा सोहळा आहे. तर आजच महिलांच्या अकाउंटमध्ये 3,000 रुपयाची रक्कम आलेली आहे. त्यामुळे सर्वच महिला भगिनींतर्फे महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचे मनपूर्वक आभार. एका भावाची भूमिका साहेबांनी यथार्थपणे निभावली आहे, त्याबद्दल साहेबांचे आभार. त्याचा किती महिलांना फायदा होईल? 100% ह्याचा सर्वसामान्य सर्वच महिलांना फायदा होत आहे. आतापर्यंत आपण पाहतोय जर पोर्टल ओपन केलं तर 3 करोड पर्यंतचे अर्ज नोंदणी केलेली आहे. अजून फॉर्म सबमिट होत आहेत, पेंडिंग आहेत, ऑनलाईन पोर्टलवर सबमिट व्हायचे. हा आकडा उद्यापर्यंत कमीत कमी 3.5 कोटी क्रॉस करेल अशी आमची अपेक्षा आहे. नाव काय तुमचं? मी शीतल सूर्यकांत कचरे, नवीन. साहेब, एक राष्ट्र एक गणवेश या संदर्भात तालुक्यात किती विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे आणि 15 ऑगस्टपर्यंत काय पोझिशन आहे गणवेशांची? एक राष्ट्र एक गणवेश या अंतर्गत आपल्याकडे स्काउट गाईड गणवेशाच्या बाबतीमध्ये कापड 1 ऑगस्ट 2024 रोजी प्राप्त झालेला आहे. साधारणतः आपल्याकडे जे लाभार्थी साधारणतः 13,480 विद्यार्थ्यांना या गणवेशाचा लाभ होणार आहे. आणि याच्या शिलाईच्या संदर्भातल्या सूचना आजच दुपारी प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार शालेय म्हणजे स्थानिक पातळीवरील महिला बचत गटांमार्फत
हे गणवेश शिवून घ्यावे अशा प्रकारचे आदेश वरिष्ठ स्तरावरून प्राप्त झाले. साहेब स्काउटचा विषय झाला तर जे रेग्युलर जे गणवेश आहेत त्या संदर्भात काय आहे? रेग्युलर गणवेशाच्या बाबतीमध्ये अजून कोणतीही सूचना प्राप्त नाही किंवा गणवेश आलेल्या नाही. गणवेश आलेले आहे. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7.